तुमच्या फोनवर कॉल येतो आणि समोरचा माणूस स्वतःला सीबीआय किंवा ईडीचा अधिकारी सांगतो. तुमचं बँक अकाउंट मनी लॉन्ड्रिंग मध्ये वापरलं गेलंय हे सांगून तुमच्यावर केस होईल, अरेस्ट करू अशी धमकी सुद्धा देतो. असाच प्रकार मुंबईतल्या एका 50 वर्षीय व्यापाऱ्यासोबत घडलाय. ठगांनी 40 दिवस फोनवर त्याला घाबरवलं आणि तब्बल 5 कोटी रुपये हिसकावले. अशा कितीतरी हजारो केसेस महाराष्ट्रात आणि मुंबईत घडतायत. आपण आकडेवारी पाहिली तर 2020 ते 2025 दरम्यान मुंबईत 19,580 सायबर फसवणुकीच्या केसेस नोंदवल्या गेल्या. त्यात फक्त 2,323 केसेस सॉल्व्ह झाल्या आणि 3,072 जणांना अरेस्ट करण्यात आले. सगळ्यात जास्त फसवणूक तर 2024 मध्ये झाली आहे आणि 2025 मध्ये 530 कोटींचं नुकसान झाले आणि फक्त 3 कोटीच परत मिळाले. सायबर विभागाचे डीआयजी संजय शिंत्रे सांगतात की डिजिटल अरेस्ट असं काही नसतंच. कोणताही अधिकारी तुम्हाला पैसे मागणार नाही किंवा व्हिडिओ कॉलवर धमकावणार नाही. तज्ञ सांगतात ही समस्या तंत्रज्ञानाची नाही तर मानवी वर्तनाची आहे. डिजिटल अरेस्ट, जॉब, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, लोन, मॅट्रिमोनियल फसवणूक अशा अनेक प्रकारचे लबाड लोकांना फसवतात. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणी म्हणालं की तुमचं अकाउंट गुन्ह्यात वापरलं गेलंय तर कॉल कट करा आणि थेट सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.